मंडळी, मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर ऍक्च्युली आज मला भरायचा किराणा। दिवाळीच्या अगोदर मी किराणा नाही केला महिनाभर, कारण जेमतेम ज्या गोष्टी मला इम्पॉर्टंट होत्या त्या सगळ्या माझ्याकडे अवेलेबल होत्या आणि 2-4 गोष्टी ज्या काही संपल्या तर त्या मी दिवाळीत गावाकडनंच घेऊन आली होती। तर त्यामुळे किराणा मी का नव्हता केला, कारण फराळ वगैरे सगळ्यांनी डबे असे फुल झालेले होते। मग किराणा पण केला तर मग सगळं एकत्र ठेवायचं कुठे आणि एक्स्ट्राचं उगाच सामान नको। गरजेपुरत्या सगळ्या गोष्टी आपण ज्या यूज करतो त्या सगळ्या माझ्याकडे अवेलेबल होत्या। तर म्हटलं आता 2-2.5 महिने झाले, आता किराणा करावाच लागेल। तर मग किराणा करताना ना काही गोष्टी मी फर्स्ट चेक करून घेते, कारण मी एक्स्ट्राचा किराणा घरात आणत नाही अजिबात। कारण घरात ठेवून काय होतं ते तसंच पडतं किंवा कधी कधी आपल्या लक्षात सुद्धा राहते। प्रत्येक गृहिणीचं काही ना काही असं होत असणार आहे की जे खराब होतं किंवा लक्षात नाही राहत। कधी कधी एखादी गोष्ट सपोज ब्रेकफास्ट बनवायचा आहे किंवा काही आहे तर लवकर क्लिक नाही होत की हे माझ्याकडे आहे बरं का। तर अशा गोष्टी होतात। तर त्यामुळे सगळ्यात अगोदर मी माझ्याकडे काय आहे घरात ते चेक करते। जसं मी या डब्यात चेक केलं, मी डब्यांवर नाव टाकलेले सुद्धा असतात। बेसन, तर बेसन माझ्याकडे अगदीच खूप थोडंसं आहे, कदाचित जस्ट आतपाव वगैरे अशा प्रकारे। तर मला बेसन आणायचं आहे आणि हे काही डबे जे रिकामेच आहे ज्यात मी फराळ भरून ठेवलेलं होतं आणि ते आता वॉश करून व्यवस्थित ठेवले। सो आता मी किराणा भरायला माझा रिकामा होणार। या डब्यात असतात माझे शेंगदाणे, तर शेंगदाणे थोडेसेच आहेत। तर बाकीचे सगळं मी असं व्यवस्थित चेक करून घेते। तर मी आता काही डबे काढून घेतले बाहेर, म्हटलं काय आहे काय नाही बघावं। तर साबुदाणा एवढाच राहिला, साबुदाणा आणावं लागेल। ही उडीद डाळ आहे आणि हे मूग आहेत, तर हे सफिशियंट आहे महिनाभर तरी एवढंच लागेल, त्याच्यापेक्षा जास्त काही लागणार नाही। आणि मी पिशवीत ठेवते त्याचं कारण असं की जर सेपरेट सगळ्या गोष्टी ठेवल्या तर खूप जास्त डबे लागते आणि ट्रॉलीज मध्ये तर काही एवढं बसत नाही। तूर डाळ आहे, हे मूग डाळीचं पॅकेट रिकामच पडलंय। सो मूग डाळ संपली आहे आणि हरभरा डाळ पण आहे माझ्याकडे, थोडी मूग डाळ सांडली त्याच्यात। का बेटा सांडलं ना? हो ना। आणि यात सगळ्या जे काही पीठ असतात आपले रेडीमेड आणलेले तर ते असतात ठेवलेले, जसे की हे राजगिरा भाजून पीठ आहे, तांदळाचं पीठ पण आहे बऱ्यापैकी आणि कॉर्नफ्लॉवर तर ते पण आहे। हो ना बेटा। त्याच्यानंतर या डब्यात मखाना आणावं लागेल, कारण एवढा तर 8 दिवसात संपून जाणार। ह्याच्यात काय रवा पण थोडाच राहिला आणि ही शेवई, भगरचं पूर्ण पॅकेट आहे, सो भगरची काही गरज नाही। ठीक आहे। मसाले वगैरे पण मी चेक करून घेते की कोणते आहे, जिरे मोहरी मला काय लागणार आहे, जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या। ठीक आहे। तर आता मी काय करते, आपण जे काही बघितलं तर त्या अकॉर्डिंग सगळी लिस्ट बनवून घेते पेजवर, जेणेकरून काय होतं की आपण एक्स्ट्राचं जे मटेरियल आहे ते अवॉइड करू शकतो। कारण डीमार्ट मध्ये गेलं नाही की असं होतं हे उचलू की ते उचलू आणि आपण एक्स्ट्राचं सामान घरात घेऊन येतो। तर त्याच्यामुळे ते नाही करायचं, म्हणून लिस्ट बनवून घेते। आणि कधी कधी काय होतं की आपण असंही करतो की घरात काही चेक न करता आपल्या अंदाजानुसार लिस्ट बनवतो, ते पण ठीक आहे। पण कधी कधी त्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम असा होतो की काही गोष्टी आपल्याकडे असतात ज्या आपल्याला आठवत नाही आणि आपण त्या एक्स्ट्राच्या घेऊन येतो। त्याच्यामुळे एकदा 10 मिनिट लागतात सहसा आपल्याला सगळे डब्बे किंवा सगळ्या गोष्टी आपण कुठे काय ठेवले ते सगळं चेक करायला। सो एकदा व्यवस्थित चेक करून घ्या। मी आता फ्रीज सुद्धा चेक केलं की फ्रीज मध्ये कोणते मसाले वगैरे काय ठेवलेलं आहे, पनीर असेल किंवा आपले बटर असेल, चीज असेल, जे काय किती आणलंय, ड्रायफ्रुट्स किती आहे। माझे ड्रायफ्रुट्स पण फ्रीजमध्येच असतात, तर त्याच्यामुळे ते किती आहे ते सगळं चेक केलं। त्या अकॉर्डिंग मी आता लिस्ट केली आहे आणि लिस्टनुसार मी सगळं आणायला जाते। चला आता आम्हाला सगळे रेडी झाले तर आम्ही एकदा 10-15 मिनिटात आम्ही निघूच आणि मग तिकडनं आल्यावर बोलते। काय घेताय तुम्ही? क्लिनिक प्लस शॅम्पू। तू काय घेते? ठीक आहे। तुम्ही काय घेतलंय? दीदी तू काय घेतलं अजून? कुकीज, अजून ABCD
ओके घरी जाऊन दाखवू आपण सगळं. चलो चलो. हा ऐकतात ना. त्याची गरज आहे सध्या. ठीक आहे. ठीक आहे. काय खाताय तुम्ही? काय खाताय? किटकॅट. कोणी दिलं? ओहो बाबा पण. चला आता आम्ही जाऊन आलोय डीमार्टमध्ये आणि सगळं खरेदी जी आहे ती झाली आहे. आणि त्याच्यानंतर थोडासा आराम केला. आल्यावर खूपच थकल्यासारखं झालं होतं शॉपिंग करून. आणि दीपक बाहेर गेलेत आणि रिद्वी मॅडमचा पसाराच मी आवडते. रिद्वीने खूप पसारा करून ठेवलाय घरात सगळा. हो ना रिद्वी? किती पसारा केला. तर हे सगळं आवडते. आणि किराणा पण आणलाय. तर त्या बॅग्स किचनमध्ये ठेवलाय. मी तुम्हाला दाखवते. त्यातले आमचं आल्यानंतर बिस्किट वगैरे खाऊन झालंय. तर हे सगळं आहे. मी दाखवते तुम्हाला काय काय आणलंय काय काय नाही. थोडंसं लाईट येतं त्यामुळे हे वाटतंय. आय थिंक मला किचनमध्येच प्लॅनिंग होतं की किचनमध्येच मी दाखवेल, पण मला हॉलमध्ये घेऊन जावं लागेल कारण किचनमध्ये खूप ब्राईट लाईट येतोय. सो तुम्हाला बघायला त्रास होईल. पहिले मी सगळं सामान आता हॉलमध्ये शिफ्ट करते. मी सगळं सामान पुढे नेत होती. म्हटलं चला तोपर्यंत डब्बा पण काढून ठेवला मी जे रिकामे येते. तर आपलं बाळ बघ काय करते तोपर्यंत. रिद्वी काय करते तू? हा हे डब्यात जाऊन बसलो तोपर्यंत. तू डब्यात जाऊन का बसली? डब्यात खेळते. इतका वेळ पण ती सगळा किराणा खेळते. डब्बा खेळते. हो ना? का बरं? उठ चल आता आपण व्हिडिओ शूट करू. चल. तर मी सगळं सामान हॉलमध्ये आणलं आणि आता तुम्हाला झटपट सांगते मी कशा गोष्टी कशा पद्धतीने आणल्या. जसं मी दाखवलं होतं रवा संपलाय. तर मी जवळपास 1 किलो रवा आणलाय. कारण की रवा मला डोस्यांसाठी पण लागतो आणि उपमासाठी लागतो. नाश्त्यासाठी 1 किलो रवा लागतो. त्याच्यामुळे ते आणलंय. बेसन थोडंसं होतं तर सो 1 महिना पुरेल अशा पद्धतीने मी बेसन आणलंय. नंतर मूग डाळ आणली आहे. आणि जसं की तुम्ही जर माझा मागच्या वर्षीचा एखाद्या 1.5 वर्षांपूर्वी मी किराणा भरला याचा असा व्हिडिओ केला होता. तर त्यातही मी दाखवलं की मला अजूनही मी 3 लिटर ते ऑइल आणते. जे तेल आहे ते मला फक्त 3 लिटर लागतं महिन्याला. आणि आपण किराणा करतो ना, किती किराणा आणायचा हे याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती महिन्यांसाठीचा किराणा करताय. सपोज मंथली करतायत किंवा 2 महिन्यानंतर करतायत. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. त्या अकॉर्डिंग तुम्हाला जायचं. मी महिनाभराचा किराणा आणलाय. सो महिनाभर मला या गोष्टी लागणार आहेत. हे मॅगीचे पॅकेट्स 4च आणते जेणेकरून जोपर्यंत टिकतील तोपर्यंत आहे, जोपर्यंत खाल्ले जातील. त्यानंतर मग महिनाभर आम्ही मॅगी वगैरे आणत नाही कारण मग रिद्वीला मग तीच सवय लागते. हे बिस्किट्स आहेत जे आज तिने पहिल्यांदा एवढे एक सोबत बघितले. अदरवाईज मी अगदीच थोडे तिला काढून देत असते. लोणचं तुम्ही बघितलं असेल. मागचा व्हिडिओ जर बघितला असेल कशाचा संक्रांतीसाठीचे वाण, तर त्यासाठी मी ह्या बरण्या आणल्यात. आणि हे जे मध आहे ते. त्यानंतर हे हँडवॉश, चॉकलेट्स, निरमा पावडर, तर फ्यूज आणलाय. आणि मुंबईला आल्यापासून अजून एक गोष्टी माझ्या किराणामध्ये ऍड झाली ती आहे आपल्या ज्या बॅग्स आहेत कचरा टाकण्यासाठी. तर गार्बेज बॅग तर त्या पण आणल्यात. मॉर्टिन आता सध्या खूप गरज आहे. त्याच्यानंतर माझ्या साबण, तर भांडे घासण्याचा साबण आणि कपडे वॉश करण्याचा 2च लागतात कारण 2 अवेलेबल होत्या माझ्याकडे. सो मी इतके आणले. इथे आहेत तांदूळ, मखानाचं पॅकेट. ऍक्च्युली इकडे डीमार्टला 100 रुपये नाही मिळत. सो 200चं मला घ्यायला लागलं. तांदूळ आहेत आणि साखर आहे. त्याच्यासोबतच हे बदाम आणलेत. हे जे काजू आहेत, किशमिश माझ्याकडे होती. आणि बरेच दिवस झाले सॉस नव्हतं माझ्याकडे. सॉस, मॅयोनीज. त्यानंतर हे आहे स्कॉच ब्राईट आणि धनिया पावडर. खोबरं आहे. मी पहिले किस वापरायचे खोबऱ्याचा रेडीमेड, पण आता नाही. आता मी ते चेंज केलं. आता मी खोबरं स्वतः घेऊन येते आणि तेच किस यूज करते. हा बेटा. हा तर हे पण आणलंय जे तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. तर ते बाथरूम साठी आहे पण ते मला वाण म्हणून द्यायचंय. हे घे बेटा. हा देते मी खोलून. इथे ठेव. त्यानंतर हे मसाले आहेत. बिर्याणी मसाला आहे आणि छोलेचा मसाला आहे. रिद्वीसाठी बॉर्नव्हिटा रेग्युलर नाही यूज करत पण तिला लागतं. हे एक टूथब्रशचं होल्डर आहे. त्यानंतर हे हँगर, मला देवाच्या वाटी लागतात त्या आहेत. इथे जिरे आणि बडीशेप आहे. तर त्या दोन्ही गोष्टी आहेत. आता काय राहिलं. आणि हा तर हे कप जे होते ते मी दाखवले.
हे 2 कप आणलेत, खूप छान मिळाले मला आणि मला कलर खूप आवडला त्याचा, म्हणून ते स्पेसिफिकली घेऊन आले. त्याच्यानंतर हे जे आहे ते मी फोडलं ऍक्च्युअली मगाशी चहासाठी, माझी चहा पावडर अर्जंट संपली होती तर आणला रेड लेबल आणि 2-1 वर्षापासून आम्ही हाच यूज करतो. अगोदर सपट यूज करायचो पण आता ते बंद केलंय, आता हाच यूज करतो. तर आणखी एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची जी मी डीमार्ट मधनं घेऊन आले होते वाण देण्यासाठी, पण ती माझ्याकडनं दाखवते काय झालं. तर हे जे आहे तर हे खूप छान बाऊल आहे आणि त्याला वरती झाकण पण होतं आणि मी जस्ट ते ओपन करून बघत होते कसं व्यवस्थित आलं की नाही घरी, किंवा व्हिडिओ शूट करतानाच ऍक्च्युअली जेव्हा वाणाचा व्हिडिओ शूट करत होते तेव्हा, आणि झाकण माझ्या हातनं सुटलं आणि ते पडलं, फुटून गेलं ना रिद्वी, फुटून गेलं. सो माझ्याकडे फक्त बाउल यूज साठी उरलाय, तर आता मला तो मलाच यूज करून घ्यायला लागेल. आणि मग आता सपोज सर्विंग साठी मी जेव्हा कधी ब्लॉग्स वगैरे शूट करते तर छान ब्लॉग मध्ये असं मला फूड वगैरे दाखवता येईल, कोणती भाजी असेल किंवा काहीतरी स्वीट्स बनवलं असेल तर ठीक आहे माझा यूज होईल. पण मग इतकं छान वस्तू होती ती माझ्याकडनं फुटली, अशा गोष्टी होतात कधी कधी. सो एनिवेज आणखी काय, हां तर हे एक कपडे वॉश करायला वॉशिंग मशीनचं लिक्विड आणलंय आणि मला यावेळेस पहिल्यांदाच कळालं की फ्रंट लोड मशीन साठी वेगळं लिक्विड असतं. हँकी तिकडे बघ बेटा, आण बरं हँकी, आण पटकन. तर मला हे फर्स्ट टाइमच कळालं की फ्रंट लोड मशीन साठी वेगळं लिक्विड असतं आणि टॉप लोडेड असेल तर त्यासाठी वेगळं लिक्विड असतं. मी ऍक्च्युली लास्ट टाइम कोणतं घेतलेलं सर्फ एक्सेल होतं माझ्याकडे आणि आज याच वेळी मी थोडंसं टाइम होता सो नीट व्यवस्थित बघत होते तर तिथे मी बघितलं की एरियल मॅटिक लिक्विड फ्रंट लोड मशीनसाठी असं तिथे दिलंय लिहून. आणि 1 kg पावडर म्हणजे 1 kg पावडर पासून हे 1 लिटर लिक्विड बनवलंय आणि ते स्पेसिफिक लिहिलंय फ्रंट लोड. आणि हे ग्रीन कलरचं आहे, तर सेम ब्लू कलरचं जर असेल तर इथे टॉप लोड लिहिलेलं असेल आणि ते टॉप लोडेड साठी आहे. सो यावेळेस मी जरा ब्रँड चेंज केला, काय झालं ब्रँड चेंज केला आणि मी हे घेऊन आली. त्यानंतर शेंगदाणे, मीठ आणि कांदा लसूण मसाला. रे पडशील तू इथे बस बेटा, माझ्या शेजारी इथे बस, ठीक आहे बस बरं. ओके, कांदा लसूण मसाला हा माझा प्रत्येक किराण्यात असतो. त्याच्यानंतर पनीरचा मसाला आहे आणि मीठ, आणि एक्स्ट्राचं मीठ आणलंय कारण असं म्हणतात की मीठ कधी आपल्या घरातलं संपायला नको, तर त्यामुळे मी मीठ घेऊन आले. माझ्याकडे होतं ऑलरेडी, सॉरी. त्यानंतर डेट्स आणलेले आहेत आणि ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी दाखवून झाल्यात माझ्या. बिस्किट्स वगैरे आहेत. आता इकडे सगळं झालं. हे मेथी पण आणली आहे, तर कधी कधी लागते भाजीत वगैरे टाकायला, तर टेस्टसाठी दळण्यासाठी लागते, तर त्यासाठी आणली. आणि हा गूळ जो मी मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दाखवला, तर नवीन म्हणजे आहेत बऱ्याच दिवसांपासून ही गोष्टी मार्केटमध्ये, पण मी घेतलेला नव्हता. आणि मी हा गूळ का घेतला तर माझा गूळ लिटरली आजपर्यंत माझ्या घरात कधीही गूळ खराब झालेला नाहीये. तुमच्याकडे झालाय की तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा की कधी गूळ खराब झालाय का. तर मला आंबूस श्वास येत होता गुळाचा माझ्या घरात, जो गूळ होता अवेलेबल त्याचा, तर मी तो डायरेक्टली टाकून दिला. त्याच्यामुळे मी हे आणलं की छोटे छोटे क्यूब्स आहे, पटकन यूज होईल कदाचित असं मला वाटलेलं. आणि माहित नाही इथले ह्युमिडिटीमुळे प्रॉब्लेम झाला की काय, पण गूळ खराब झाला. डब्यात ठेवलेला होता, व्यवस्थित होता, स्टीलच्या डब्यात होता, तरी पण तो खराब झाला. त्याच्यामुळे मग मी यावेळेस हा गूळ आणला, कारण गूळ जास्त यूज होत नाही, गुळाचा खाला वगैरे रिद्वीने खाल्ला तरच. मग त्याच्यामुळे असा डब्बा आणला जेणेकरून कंटिन्यू लक्ष राहील आणि कुणाला खायचा जरी असेल तरी 1 क्यूब डायरेक्टली उचलून घेऊ शकता. तर येस, असं सगळं काही किराणा मी आणलाय. हे बघ इकडे काय चालू आहे, फोडून हा लगेच. त्याच्यामुळे ना रिद्वीला किराणा आणल्यानंतर कधीच आम्ही दाखवत नाही काय आणलंय. जोपर्यंत तिच्या लक्षात राहतं की काय आणलंय ते जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत तिचं मन भरत नाही. हो ना रिद्वी? तर चला, तर किराणा करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे किंवा आपण कोणत्या पद्धतीने किराणा करू शकतो, त्यात काय काय बाबी असतात, काय बघायला हवं काय नाही. इव्हन शॅम्पूची बॉटल मी आणली, ते मला अगोदर सांगायचं लक्षात नाही. इव्हन आपल्या घरात शॅम्पू, कंडिशनर किंवा सोप्स वगैरे किती आहेत ते सुद्धा अगोदर चेक करून घ्यायचंय. जसं की माझ्याकडे क्लिनिक प्लस मी वापरते आणि खूप वर्षांपासून वापरते. सो कंडिशनर होतं, शॅम्पू संपला होता, शॅम्पू आणला आणि एवढा शॅम्पू मला वर्षभर जातो, कारण मी खूप जास्त प्रमाणात शॅम्पू यूज करत नाही, कारण केस खराब होतात.
सो तुम्ही बघू शकता माझे केस चांगले आहेत, म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही आहेत केसांना. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळं इन डिटेल सांगितलंय. तर त्या अकॉर्डिंग तुम्ही पण करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, आणि कुणी नसेल करत आणि माझ्या व्हिडिओमधून त्यांना थोडंसं मोटिवेशन मिळालं असेल तर मला खूप छान वाटेल. आणि ते कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगा की काही एखादी गोष्ट जरी तुम्हाला उपयोगात आली असेल आजच्या व्हिडिओची. तर चला, आणि आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी येते एक तुमच्यासाठी खूप छानसा व्हिडिओ घेऊन. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, जेणेकरून आपला व्हिडिओ खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चलो टाटा बाय बाय. बाय करा बेटा. बाय बाय.